नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते बुलढाणा जिल्ह्यामधून. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारी सुमती. सुमती आता सध्याला 13वी शिकत होती. अतिशय सुंदर होती दिसायला, चपळ होती बुद्धीने आणि अभ्यासात तर एवढी हुशार होती की पुढे चालून तिला डॉक्टर बनायचं होतं. पण अचानक एक दिवशी कॉलेजवरून घरी आल्यानंतर तिच्या समोर काही लोकं बसलेली होती. अनोळखी व्यक्ती होते. त्यावेळेला तिचे आई-वडील तिथंच खुर्ची टाकून बसलेले होते. तिचे आई-वडील या सुमतीला म्हणतात, की "ये बाळा बस इथं." कॉलेजची बॅग बाजूला ठेवते आणि तिथं बसते. तिथं बसून ती विचारू लागते, की "काय झालं? काय विषय? कोण आहे?" त्यावेळेला सांगू लागतात, की "बघ तो तरुण दिसतोय ना, त्याचं स्थळ आलं तुझ्यासाठी आणि हा हे काम करतोय आणि एवढे-एवढे कमवतोय." त्यावेळेला ही म्हणते, की "मला लग्न नाही करायचं आता सध्याला शिकायचं आहे." तो पोरगा म्हणतो, की "पुढे चालून तुम्ही शिकू शकता." या आता सुमतीला वाटतं, की तरुण तर चांगला आहे, नोकरी आहे आणि पुढे शिक पण म्हणतोय. म्हटल्यावर करून टाकावं. आता हीच चूक हिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होणार होती. पुढे चालून हिच्या आयुष्याला हाच तरुण घोडा लावणार होता. नेमकं काय घडलं त्याच्यानंतर आणि या तरुणीने सुमतीने काय केलं? पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सुमती नावाची एक तरुणी. सुरुवातीला ना अभ्यासात हुशार होती. आई-वडिलांची फेव्हरेट होती. एकटीच होती. आई-वडील शेती करायचे. शेतीतून येणारं उत्पन्न हिच्यावरती खर्च करायचे. वडील थोडेफार शेती असल्यामुळे आईला शेती करायला लावायचे आणि हे स्वतः बाहेर कामाला जायचे नोकरीला एम-आय-डी-सीमध्ये. 20-25 हजार रुपये पगार झाला होता. अनुभव होता चांगला. आय-टी-आय वगैरे झालेला होता. येणारा पैसा तो या सुमतीवरती खर्च करायचे. सुमतीने सायन्सने 12वी केली होती. आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं. याच्यासोबतच ती नीटचा वगैरे अभ्यास करायची. आई-वडिलांना खूप वेळा म्हणत होती, की मला डॉक्टर बनायचं आहे. तिचे आई-वडील म्हणत होते, की "हो चालेल, काहीच हरकत नाही. तू निवांतपणे करू शकते." पण मित्रांनो, काळ असा फिरतो, की काही दिवसानंतर तिच्यासाठी एक स्थळ येतं. मनोज नावाचा हा तरुण इंजिनिअर होता. गावातल्या एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा पोरगा. या मनोजकडं भरपूर शेती वगैरे होती आणि या मनोजला अचानक काय झालं काय माहिती, तो म्हणू लागला, की मला लग्न करायचं आहे आणि या सुमतीसोबतच करायचं आहे. ज्यावेळेला मनोजच्या घरचे हे सगळं ऐकतात, त्यावेळेला त्याला बोलू लागतात, की "तू कुठला? तू काय करतोय? तुझी परिस्थिती काय? आणि ती सुमती काय? तुझा आणि तिचा मेळ बसणार नाही. नको तू विषय सोडून दे. आपण दुसरीकडे कुठं तर बघू. हिच्यापेक्षा 1000 पोरी आहेत सुंदर." हा मनोज म्हणू लागतो, की "मला हेच पाहिजे. मला 1000 नको आहेत. मला फक्त एकच पाहिजे." आता याच्या घरचे याला सांगून कटाळून गेले. याने त्यांचं ऐकलं नाही अजिबात. याच्यामुळे त्याच्या घरच्याला आता भाग पडला, की या सुमतीच्या घरी जावं. सुमतीच्या घरी गेले. तिच्या वडिलांशी बोलले. तिचे वडील पण खुश झाले. दुसरीकडे त्यांच्या मनात अशी इच्छा होती, की पोरीने शिकावं, पुढे अभ्यास करावा, तिचं स्वप्न पूर्ण करावं. दुसरीकडे बघायला गेलं तर पहिलंच स्थळ होतं. ते पण गावातच राहणारी होती आणि त्याला माहिती होती, की प्रतिष्ठित घर आहे. यांना नकार दिला म्हणजे पुन्हा गावात राहणं आपलं अवघड होऊन जाईल आणि तसं तर पोरगा पण चांगला आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात, की "ठीक आहे, या तुम्ही बघायला. आपण बोलू. सुमतीशी एकदा बोलतो मी." पण त्यांची काही हिंमत झाली नाही बोलायची सुमतीशी. ती आपली कॉलेजला जायची, यायची. या सुमतीच्या वडिलांनी तिच्या आईला पण सांगितलं. तिची आई म्हणली, की "माझी पण हिंमत नाही. बघू आता काय होईल ते होईल. त्यांना बोलवून तर घ्या घरी." आता ते काही दिवसानंतर घरी येतात. मी जसं सांगितलं तुम्हाला सुमती कॉलेजवरून आली. बघितलं तिनं, तर त्यावेळेला ती लोकं बसलेली होती. त्या ठिकाणी ती पूर्ण चर्चा झाली पोरीला शिकायचा पुढे. आता तो मनोज म्हणला, की "काही हरकत नाही, शिकू शकते पुढे. अभ्यास करू द्या, तिने काहीही करू द्या, पूर्णपणे सपोर्ट करेल मी." आता ज्यावेळेला ही सुमती असं ऐकते त्यावेळेला तिच्या मनामध्ये भारी वाटतं, की आता काही अडचण नाही. माझं लग्न पण होऊन जाईल. एक चांगलं घर भेटेल. गावातच आई-वडिलांच्या आसपास राहील आणि मला शिक्षण घ्यायचं आहे. पुढे नोकरी करायची आहे आणि त्या शिक्षणासाठी लागणारा एवढा खर्च आहे, की ते आई-वडिलांच्या बोकांडी पडणार नाही. पण ती उचलेल. मनोज काय कमवतच होता इंजिनिअर असल्यामुळे ती होकार देते. ज्यावेळेला या सुमतीचा होकार भेटतो त्यावेळेला सुमतीचे घरचे आणि त्या मनोजच्या घरचे बसून त्यांचे पूर्ण जे काही विधी वगैरे कार्यक्रम असतात ते सुरू करतात. काही दिवसात साखरपुडा होतो. त्याच्यानंतर या दोघांमध्ये थोडंफार बोलणं होतं. कधी मनोज तिला कॉलेजला सोडायला जायचा. कॉलेजवरनं घेऊन यायचा. मोबाईल दिला होता तर मोबाईलवर तासनतास बोलायचे. अभ्यास करायला लावायचा मनोज. म्हणायचा, की "तू कर अभ्यास बिनधास्तपणे." मनोज तिच्या घरी आला म्हणजे तास-तास, 2-2 तास बसायचा. कधी-कधी तर तिची वाट बघत पण बसायचा घरी कोण नसताना. तिची आईच असायची त्यावेळेला ती. तिच्यासोबत बसून वाट बघत बसायचा. आता या सुमतीला हे सगळं भारी वाटत होतं. लग्नाची तारीख जवळ येत होती. यामुळे ही सुमती आणि हा मनोज शहरामध्ये गेले ज्या ठिकाणी चांगली शॉपिंग करता येईल. दोघांनी शॉपिंग वगैरे केली. आता तारीख होती 10 मे 2026 ची. या दिवशी या दोघांचं
धूमधडाक्यात लग्न पार पडलं. आता ही सुमती तिच्या मैत्रिणीसोबत मनोजच्या घरी पोहोच झाली. त्याच्यानंतर काही 16व्याचा विधी वगैरे असतो. तिची मैत्रीण होत्या, तिची पाठराखण म्हणून आलेल्या 5-6 मैत्रिणी थांबल्या. त्यावेळेला त्या म्हणू लागल्या की बेस्ट झालं बरं का तुझं, एक नंबर स्थळ मिळालं, घरचे चांगले आहेत, बघ श्रीमंत आहेत लोक, हे सगळी चर्चा चालू होती. हिच्या मैत्रिणी तिला डावचायच्या, मग आता काय मजाच आहे तुझी, असं म्हणून यांचं चालू होतं. याच्या 5-6 दिवसानंतर 16व्याचा कार्यक्रम होता. आता हा मनोज ज्या वेळेला 16व्याचा कार्यक्रम आहे त्यावेळेला त्याचं पूर्ण तेवरच बदलून गेलं. आता हा मनोज पहिल्यासारखं या सुमतीला बोलत नव्हता, तिच्यासोबत वागत नव्हता तसा. आता तिच्यापासून दूर दूर राहू लागला होता. आता या सुमतीला समजत नाही काय होतंय. तिला तिच्या मैत्रिणी म्हणले की नको टेन्शन घेऊ, त्याचं पहिल्यांदा असेल त्यामुळे तो असं घाबरतोय, सगळ्यांसोबत होतं, होईल हळूहळू नीट. त्यावेळेला ती सुमती शांत बसते. त्यांचा कार्यक्रम होतो. त्यांचे नातेवाईक त्यांना रूममध्ये ढकलून देतात. ढकलून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची रूम बंद करतात आणि जे ते आपापल्या ठिकाणी जाऊन झोपले जातात. त्या ठिकाणी हा जो मनोज आहे रूममध्येच बसलेला होता. मनोज बघतो की सुमती आली रूममध्ये. याच्या मनामध्ये घालमेल चालू झाली. त्याच्या मनामध्ये विचार होते वेगळेच काही. तो ज्या वेळेला सुमती त्याच्याकडेला बसायची तो पलीकड सरकायचा. त्याच्या हातावर हात ठेवला की ते हात काढून घ्यायचा. आता या सुमतीला समजलं नाही, पण तिच्या मैत्रिणींनी जसं सांगितलं होतं की पहिल्यांदा हे भीत असेल, त्यावेळेला ती शांत बसली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, अशीच घटना घडायला लागली. मनोज जवळ पण येत नाही, जवळ घेत नाही आणि तो काहीच रिस्पॉन्स देत नाही. हे सगळं बघून तिला टेन्शन आलं. सांगावं तर सांगावं कोणाला, आईला काय बोलावं, बापाला काय बोलावं, सासरच्यांना काय सांगावं, हे सगळं तिच्या डोक्यात विचार चालू होते. म्हणली अगोदर मी कन्फर्म केलं पाहिजे की नेमका काय विषय आहे. 19 मे 2026च्या त्या रात्री आता ज्या वेळेला हा मनोज रूममध्ये आला त्यावेळेला ही सुमती त्या ठिकाणी बसली होती. तो आला त्यावेळेला ही त्याच्यापाशी गेली. तो बाजूला सरकायचा. तिने हात धरला, त्याला ओढलं, बेडवरती बसवलं आणि विचारायला चालू केली की नेमका काय विषय आहे, तू माझ्यापासून का पळतोय. त्यावेळेला तो म्हणला की नाही काय नाही, असंच. त्यावेळेला सुमती म्हणली मला समजते तू का पळतोय, मला वाटतं तुझ्यामध्येच काहीतरी दोष आहे. त्यावेळेला त्याने एक उलट्या हाताची कानाखाली लावली सुमतीची आणि म्हणलं की असं काय नाही, बरं मला माफ कर, माझ्याकडून चुकून कानाखाली लागली. त्यावेळेला सुमती म्हणू लागली की नाही नाही नाही, याचा काही विषयच नाही, तू कानाखाली मारली मला ठीक आहे, पण मला समजलं नाही की तू माझ्यापासून का पळतोय. माझ्या शरीराकडे बघ, माझ्यात काही चूक आहे का, मी खराब आहे का. मनोज म्हणला नाही, तुझी एवढी सुंदर मुलगी कुठंच नाही, असं असतं तुझ्यात काय चूक असते तर मी तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं. मग सुमती म्हणू लागली काय विषय आहे मला तर सांग, मी एवढं जीवाच्या आकांताने तुला विचारलं तरी तू सांगा तयार नाही, मग काहीतरी असेल ना दोष, कोणात तरी दोष असेल. तो म्हणला नाही, चल जा झोप म्हणला, दिवसभर काम करून कंटाळे, अभ्यास वगैरे कर, तुला एखाद दिवशी टाईम आल्यानंतर मी पूर्ण घटना सांगेल, फक्त काही दिवस कळ काढ. आता या मनोजचं असं बोलणं ऐकून सुमती शांत बसली. आता तिच्या हातात काहीच नव्हतं, ती काहीच करू शकत नव्हती. त्यावेळेला काय कोणाला बोलावं तर ती सगळी याला दोष देणार, त्यामुळे ती शांत बसली. 8-10 दिवस जाऊ दिले. त्याच्यानंतर तिने तिच्या आईला फोन लावला. आईला म्हणली की पप्पाला पाठवून दे, मला तिकडे यायचं आहे. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तिचे आई वडील त्या ठिकाणी येतात आणि तिच्या सासरच्या लोकांशी बोलतात. म्हणतात की 1-2 दिवसासाठी आम्ही या सुमतीला घेऊन जातो. तिच्या सासरचे चांगले होते, म्हणले की चालते, काय अडचण नाही, घेऊन जावा. आता हा मनोज त्या ठिकाणीच होता. मनोजीला साईडला घेऊन गेला आणि म्हणला कुणाला काय बोलू नको, मी वेळ आल्यानंतर तुला सगळं सांगून देईल. आता ही सुमती म्हणली की ठीक आहे, काय हरकत नाही. ती तिच्या आईवडिलांसोबत माहेरी आली. माहेरी आल्यानंतर एकदम एकटी एकटी राहू लागली होती, अशी खुश दिसत नव्हती. हिच्या आईला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर पोरगी खुश राहील, पण ज्या वेळेला हिचा असा पडलेला चेहरा बघितला त्यावेळेला तिने विचारलेस काय झालंय. पूर्ण घटना घडलेली सांगायचं टाळलं, पण आईच्या सारख्या सारख्या विचारण्यावरनं या सुमतीने घडलेली पूर्ण घटना सांगायला चालू केली. म्हटली की मी ज्या वेळेला त्याच्यापाशी जाते त्यावेळेला हा मनोज जो आहे तो मला बाजूला सारतो किंवा तो माझ्यापाशी येत नाही. आता मला सांग, लग्न झालंय, माझी इच्छा होते त्याच्यासोबत वेळ घालवण्याची, तो तसं काही करतच नाही, काय कारण असेल. त्यावेळेला सुमतीची आई म्हणली की नाही असं काय नाही, टेन्शन घेऊ नको, तू शांत बस, असा काय मनात विचार आणू नको, मी एकदा बोलून बघते. ज्या वेळेला या सुमतीची आई अशी म्हणते त्यावेळेला सुमती शांत झाली आणि काही दिवस तिथं राहिल्यानंतर पुन्हा तिच्या सासरी गेली. 2-4 दिवस गेल्यानंतर ही रूममध्ये झोपलेली होती. त्यावेळेला मनोज त्या ठिकाणी आला आणि मनोज म्हणू लागला की तुम्हाला विचारत होती ना की मी तुझ्यापाशी काय येत नाही का, मी तुला जवळ करत नाही, तर त्याचं कारण सांगतो, मी बस खाली. तिला खाली बसवलं. त्यावेळेला म्हणला की तू माझं सगळं ऐकणार का, मी जे बोलतोय ते फक्त ऐकून घेणार का. सुमती म्हणली तू जे बोलतोय ते मी ऐकून घेणार, तर तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांगून टाक.
हा जो मनोज आहे त्या ठिकाणी बसला. हे बघ, मी ज्या वेळेला तुझ्यासोबत लग्न केलं, मी तुला पहिल्यांदा यावेळेस बघितलं होतं असं नाही. मी तुझ्या घरी भरपूर वेळा येऊन गेलेलो आहे. भरपूर वेळा म्हणजे मी तुझ्या घरी 3 ते 4 वर्षापासून येतोय. तुला याचा अंदाज नाही. त्यावेळेला ही सुमती म्हणली, कसं काय? मला कसं काय कळलं नाही? त्यावेळेला हा मनोज म्हणला की मी तुझ्या घरी रात्री येतो, ज्यावेळेला तुझा बाप MIDCमध्ये कामाला गेलेला असतो. ही म्हणली, मग माझ्यापाशी येत नाही तर कोणापाशी येतोय? तो म्हणला की तुझ्या आईपाशी येतोय मी. तुझ्या आईसोबत भरपूर वर्षापासून संबंधात आहे. आता त्यावेळेला ती पूर्णपणे शांत झाली. तिच्या डोक्यामधले पूर्ण विचार गळून पडले. डोक्यामध्ये एकदम ब्लर झाली. तिला समजत नाही की हा काय बोलतोय आणि याने असं का केलं माझ्यासोबत आणि माझ्यासोबत लग्न का केलं? हिच्या मनामध्ये हजार प्रश्न होते. मनोज म्हणला की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, फक्त शांत बस. तिला पाणी दिलं. या सुमतीने पाणी पिलं आणि विचारलं की असं कसं काय घडू शकतं आणि तू माझ्यासोबत का लग्न केलं? त्यावेळेला तिने सांगितलं की हे बघ, मी ज्या वेळेला गावामध्ये शिक्षण घेऊन आलो होतो, त्यावेळेला मी एकदम हुंडारक्या करत फिरायचो. त्यामुळे काय झालं की माझी गावामध्ये खूप बदनामी झाली होती. त्यावेळेला तुला आठवत असेल. ती म्हणली, हो मला माहिती आहे. गावातले लोक तुला खूप नावं ठेवायची. त्याच वेळेला म्हणला तुझ्या आईसोबत माझी ओळख झाली होती. ती बाजार आणायला आलती त्यावेळेला माझ्या गाडीला धडकली होती. त्यावेळेला मी तिला उचलून गाडीवर सोडलं होतं आणि तिच्या मनामधली घालमेल मी बघितली होती आणि माझी ही अशी इच्छा होती की मी एखाद्या वयस्कर महिलेसोबत संबंधात यावं. त्यावेळेला मी तुझ्या आईला पटवण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी मी त्याच्यामध्ये सक्सेस झालो आणि तुझ्या आईच्या संपर्कात आलो. त्याच्यानंतर आम्ही खूप वेळा संबंध बनवले. पण ज्यावेळेला तुझे वडील नाईट ड्युटी सोडून आता दिवसाची ड्युटी करायला लागली होती MIDCमध्ये, तेव्हापासून आता आमच्या दोघांचं भेटणं खूप मुश्किल झालं होतं. आम्ही दोघांनी तर एकमेकाला वचन दिलं होतं की आयुष्य एकमेकासोबत घालवेन. पण पुढे चालून आमच्या दोघांमध्ये भेटण्याचा अडथळा येऊ लागला. तुझे वडील त्यावेळेला तुझ्या आईनं सांगितलं की आता माझी पोरगीचं लग्न करायचं आहे, तर तू तिच्यासाठी स्थळ घेऊन ये. मी तिच्या बापाला म्हणवेल आणि तुमचं लग्न लावून देईल. त्यावेळेला आपल्या दोघांचं भेटणं एकदम सोयीचं होऊन जाईल. याच्यासाठी मी तुझ्या आईच्या सांगण्यावरून आणि त्याच्यानंतर आपल्या दोघांचं लग्न झालं. आता ही सुमती काहीच बोलू शकत नव्हती. सुमती त्या ठिकाणी त्याच्यावरती ओरडायला लागली, मोठमोठ्याने ओरडत होती. त्यावेळेला तिच्या सासरचे लोक तिथं आले. सासरचे लोक विचारू लागले, काय झालं? दोघांमध्ये काय वाद असेल तर शांत बसून मिटवून घ्या, असं ओरडू नका. त्या ठिकाणी मनोजने त्यांना बाहेर लावलं. म्हणलं, नाही काय वाद, तुमच्या तुम्ही जावा, आमच्या दोघातला आहे. त्यावेळेला ही जी सुमती होती ती म्हणली की कसा नाही वाद, तू हे माझ्यासोबत केलं ते चुकीचं, आता माझं आयुष्य वाटोळं झालं. हा मनोज म्हणला की नाही, तसं काय नाही. एक काम करू शकतो आपण, तुझ्या आईला बोलवू या रूममध्ये, आपण या ठिकाणी तिघं पण संबंध बनवू शकतो तिघं मिळून. त्यावेळेला ही सुमती म्हणू लागते, तू जरा डोक्यात क्रॅक आहे काय? माझ्यासमोर असं बोलतोय तू? सुमतीचं असं बोलणं ऐकून हा मनोज तिच्या आईला कॉल लावतो आणि म्हणतो की हे बघ, मी तुझ्या पोरीला सगळं सांगितलंय, ही काय माझं ऐक नाही, आता तूच सांग, जाऊन सांग. त्यावेळेला ती आईचा फोन घेते आणि आईला म्हणू लागते की तू असं केलंय ना, तू बघच नसतं आता मी तुझ्यासोबत नेमकं काय करते. तिची आई म्हणते की हे बघ बाळा, काही करू नको, तू फक्त शांत घे आणि माझ्याकडे ये. माझ्याकडे आल्यानंतर मी तुला सगळं समजावून सांगते. आता ही सुमती त्या ठिकाणी शांत बसते आणि दुसऱ्या दिवशी आईच्या घरी पोहोचते. आईच्या घरी पोहोचल्यानंतर आईला म्हणते की आता तू एवढं केलं, सगळं केलं, माझ्या आयुष्यात वाटोळं केलं, तू याच्यासोबत संपर्कात होती, माझ्या बापाला हे सगळं माहीत आहे का? त्यावेळेला सुमतीची आई म्हणली, नाही, त्याला काय माहीत नाही. आता ही सुमती म्हणू लागते की मी माझ्या बापाला सांगणार आहे, तुला काय करायचं ते कर. तिच्या आईने तिला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण सुमती काय ऐकण्यासाठी तयारच नव्हती. त्यावेळेला तिच्या आईने लगेच मनोजला फोन केला. मनोज पटकन गाडीवर बसून सुमतीच्या घरी आला. घरी आल्यानंतर मनोज विचारतो की हे बघ, तुझा बाप आता तिकडे गेलाय, आता आपण तिघे या ठिकाणी संबंध बनवू आणि जे काय असेल ते विषय मिटवून टाकू, तिघजण मिळून राहू, काही अडचण येणार नाही. सुमती म्हणू लागते मला जमणार नाही. आता हिचा काहीही करून काटा काढावा लागणार होता. या मनोजने आणि त्या सुमतीच्या आईने या ठिकाणी याला बांधलं, मारहाण चालू केली. दोघांनी तिला बांधून एवढी मारहाण केली की काही वेळानंतर हिने हिचे प्राण सोडले. प्राण सोडल्यानंतर मित्रांनो, या दोघांना समजलं नाही आता काय करू. हे दोघं आता विचार करू लागले की आता आपण हिला फक्त समजावत होतो, पण एवढी कमजोर निघली की हिने तर जीवच सोडला. त्यावेळेला या मनोजच्या डोक्यात आयडिया आली की काय करू माहिती आहे का, हिला आपण एका बॅगेत टाकू आणि गावाच्याकडे एक ओढा आहे त्या ओढ्यामध्ये टाकून देऊ. या दोघांनी तसंच केलं. सायंकाळ होण्याची वाट बघितली. तिचा पती 12 वाजता येणार होता. त्यामुळे या दोघांनी सायंकाळ होण्याची वाट बघितल्यानंतर सायंकाळ झाली, 7-8 वाजल्या होत्या. पूर्ण गावामध्ये 7-8 वाजता पूर्ण एकदम शांती असते. या दोघांनी बॅगेत भरलं
आणि वड्याच्या कडेला नेऊन फेकून दिलं. आता विषय असा झाला की त्या ठिकाणाहून आल्यानंतर दोघांनी घरी येऊन जे रक्ताचे डाग वगैरे पडलेले होते ते साफ केले. आता हे दोघं या ठिकाणी असे थांबले नाही तर दोघांनी त्या ठिकाणी शरीर संबंध बनवले. तोपर्यंत बनवतात जोपर्यंत या दोघांचं मन भरत नाही. त्याच्यानंतर तो माणूस त्या ठिकाणाहून निघून जातो. सायंकाळचे 12-1 वाजता सुमतीचा बाप आला. त्यावेळेला ती महिला त्याला म्हणते की आपली पोरगी आली होती पण परत कुठे गेली मला काय समज नाही. मी तिच्या सासरी पण फोन लावला होता, ते पण म्हणतात की नाही आली इकडं. मग नेमकी कुठे गेली मला समजेना, शोधायला पाहिजेल आहे. आता ज्या वेळेला ही महिला अशी म्हणते त्यावेळेला सुमतीचा बाप विचार करतो कुठे गेली असेल. त्यांनी पुन्हा मनोजला कॉल लावला. मनोज म्हणला नाही तुमच्याकडेच गेली सकाळी, मला काय माहीत नाही, तुम्हीच बघा, मला काय मिळाली खबर तर सांगा. आता याचं हे असं बोलणं ऐकून तो अवाक झाला की सुमतीचा बाप तो डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि म्हणला की माझी पोरगी ना दुपारपासून गायब आहे. सासरी पण गेली नाही, माहेरी पण नाही दिसत, कुठं गेली बघा. पोलिसांनी यांची तक्रार गंभीरतेने घेतली. तक्रार लिहून घेतल्यानंतर फोटो मागून घेतला. पोलिसांना फोटो दिला. त्यावेळेला पोलिसांनी चौकशी करायला चालू केली. तिचा नंबर घेऊन कॉल हिस्ट्री काढली. त्याच्यामध्ये तिच्या आईचा शेवटचा फोन होता रात्री, काल 12 वाजता केलेला रात्रीच्या. तिच्या आईला कॉल केला होता, शेवटी परत कोणाला कॉलच केला नाही. तिचं शेवटचं लोकेशन तिचं आईचं घरचंच होतं आणि मोबाईल पण तिथंच पडलेला होता. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल घेतला आणि मोबाईल तरी त्या मग गेली कुठं. पोलिसांनी आसपासचे CCTV वगैरे चेक केलं. शेजारच्या एका किराणा दुकानामध्ये CCTV होता. त्यावेळेला पोलिसांनी CCTV चेक केला तर पोलिसांना एक महिला आणि एक पुरुष गाडीवरती बॅग घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी त्या महिलेला नीट बघितलं तर ती सुमतीची आई होती आणि दुसरा जो होता व्यक्ती तो सुमतीचा पती होता मनोज. पोलिसांनी आता या दोघांना अटक केली, एका जागेला बसवलं. बोला आता काय विषय आहे, असं का केलं तुम्ही? त्यावेळेला हे दोघं म्हणले काय आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही नाही केलं. पण शेवटी ज्या वेळेला पोलीस त्यांची ताकद दाखवतात, त्यांच्या ज्या दांडक्याची ताकद ज्या वेळेला दिसते त्यावेळेला आरोपी पटापट पोपटासारखं बोलायला लागतो. तर पूर्ण घडलेली घटना सुमतीची आई सांगू लागते, असं असं घडलं होतं. आता पोलीस हे बघून हे ऐकून हैराण होते. याच्यापेक्षा जास्त सुमतीचा बाप हैराण होता. त्याने त्या ठिकाणी तिच्या आईला 4 कानाखाली लावले आणि म्हणला की अशी बाई माझ्या आयुष्यात आली ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे, माझं सगळ्यात मोठं पाप आहे. याच्यानंतर अशी बाई कोणालाही ना मिळो. असं म्हणून तो त्या ठिकाणी रडू लागला. म्हणला की माझी सोन्यासारखी पोरगी गेली. आणि आता पोलिसांना म्हणू लागला की या दोघांवरती कडक कारवाई करा, यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, फाशीवर लटकावा. पोलिसांनी तर आता या दोघांवरती अपहरण आणि खून याचा प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. बघू आता पुढे भविष्यात काय होतंय. पोलीस चांगल्या प्रकारे कोर्टात त्यांची केस मांडत आहेत. या दोघांना शिक्षा तर होणारच आहे, पण आता कितपत शिक्षा होती ते बघावं लागेल. ही तुम्हाला घटना सांगून तुम्हाला विचलित करावं असं माझं बिलकुल बी मत नव्हतं. मी तुम्हाला फक्त जागृत करण्यासाठी ही घटना सांगितली. बाकी त्या दोघांनी जे केलं ते चुकीचं होतं का बरोबर होतं, कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडा तुमचं मत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा.